हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. मुलांनो, आज आपण बघणार आहोत पॉप्युलेशन हा पार्ट. पहिला पार्ट आपण कव्हर केलाय ऑर्गॅनिझमचा आणि आपण सेकंड पार्ट कव्हर करतोय कोणता, पॉप्युलेशन. आता इथं पॉप्युलेशन म्हणजे काय, लोकसंख्या जी आहे. पॉप्युलेशन म्हणजे काय, लोकसंख्या. आता मला सांगा, लोकसंख्या फक्त ही माणसाचीच असते का रे? तर नाही. कोणता, आपल्या पूर्ण जगामध्ये जेवढे पण सजीव आहे त्या सजीवांची लोकसंख्या म्हणजे काय, पॉप्युलेशन. आता या पॉप्युलेशन पार्टमध्ये आपल्याला काय काय बघायचंय, जगामध्ये जेवढे पण सजीव आहे त्यांच्याबद्दल आपला काही टर्म दिलेला आहे. काय दिलेलं आहे, टर्म दिलेला आहे. त्या टर्म आपल्याला बघायचं. मग तुम्हाला पॉप्युलेशन इथे बघा भरपूर डायग्राम दाखवलेला आहे, खूप सारे प्राणी दाखवलेले. पहिलं बघा, तुम्हाला फिश असेल, फिशचं पॉप्युलेशन वेगळं. त्यानंतर तुम्हाला बघा बटरफ्लाय दाखवलं, बटरफ्लायचं पॉप्युलेशन वेगळं. त्यानंतर तुम्हाला फ्रॉग्स दाखवलंय, फ्रॉगचं पॉप्युलेशन वेगळं. मशरूम आहे, फंगी वगैरे, त्यांचं पॉप्युलेशन वेगळं. इथे तुम्हाला बीज दाखवलेले, हनी बी, मधमाशी, त्यांचं पॉप्युलेशन वेगळं. त्यानंतर कोणता, फ्लेमिंगोज आहे, त्यांचं पॉप्युलेशन वेगळं. इथे पेंग्विन्स आहे, त्यांचं सुद्धा पॉप्युलेशन वेगळं. म्हणजे जगामध्ये आपण प्रत्येक प्राण्याचं पॉप्युलेशन मोजत असतो. म्हणजे त्यांची लोकसंख्या, त्यांची संख्या थोडक्यात आजूबाजूच्या कंडिशनने किती आहे ती व्हेरी करते का, कसं यांचं संगोपन वगैरे आहे, यांचा रेशो कसा आहे हे आपण बघत असतो. आणि आपल्या ह्या पॉप्युलेशन टर्म मध्ये सगळं तेच बघायचंय, प्रत्येक प्राण्याचं पॉप्युलेशन कसं होतंय, ते वाढतंय, कमी होतंय, त्यानंतर डिक्लाइन